तर नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल असं शिंदेंचं आश्वासन आहे। हेमंत गोडसेंनी म्हटलंय, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे मला तिकीट मिळेल असं हेमंत गोडसे यांचं म्हणणं आहे। ठाकरे गटाला भेटल्याची चुकीची चर्चाही सुरू आहे। माझ्या उमेदवारीच्या भीतीपोटी विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत असंही गोडसेंचं म्हणणं आहे। नाशिकचा नेमका कधीपर्यंत सुटण्याची अपेक्षा आहे? महाराष्ट्रातील नाशिक सोबत अनेक 4-5 जागेंवरती महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। त्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे। नाशिक ही आपली पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि म्हणून आपण देखील आग्रही आहोत आणि म्हणून नाशिकची जागा अनुकूल असून शिवसेनेसाठी आपण ती मागण्यासाठी आग्रही राहू आणि हा विषय आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत मांडू अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिली। काल नाशिकमध्ये सभा झाली राजाभाऊ वाजेंची, त्याच्यात असा आक्षेप घेण्यात आला, आरोप करण्यात आला की आपले काही लोक ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि सातत्यानं मागणी करत आहेत की आपल्याला ठाकरे गटामध्ये पुन्हा प्रवेश मिळावा। आता मला असं वाटतं की ही हास्यास्पद गोष्ट आहे, कारण त्यांना माहिती आहे, म्हणजे त्यांनी एक असं गृहीत धरलं आहे का हाच उमेदवार आपल्या समोर येणार आहे आणि म्हणून त्यांना कुठंतरी हेमंत गोडसेला डॅमेज करायचं आणि म्हणून अशा प्रकारची त्यांची काही व्यूहरचना असेल, परंतु त्यांनी काळजी करू नये। उमेदवारी मलाच मिळेल आणि मग माझ्याशीच लढाई। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।